ची मॅच आणि दोन्ही एकाच गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान वाडीव त्यांच्या विरोधात वैतीपाडा वाडीव, गावदेवी वैतीपाडा आणि जय हनुमान वाडीव हे दोन्ही संघ एकाच गावातील. कोणता संघ मात्र उद्याच्या दिवसात क्वालिफायर होणार याकडे मात्र लक्ष लागलं आहे सर्वांचं. संध्याकाळचं सत्र मात्र नक्कीच शेवटची मॅच असेल. 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजल्यानंतर नक्कीच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, पंचांचं, आयोजक कमिटी आणि आलेल्या टीम्स या सर्वांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच मात्र 4 षटकांची मॅच आहे. 1 षटक पॉवर प्ले असेल, लक्षात घ्या. 3 बाहेर असतील पहिल्या षटकांमध्ये. 2च बाहेर आहेत पंच. यस, 2च बाहेर. 4 ओव्हरची मॅच आहे. फक्त 2 प्लेयर तिसऱ्या षटकाच्या बाहेर असतील, लक्षात घ्या. खूप चांगले पंच आहेत. MNK पॅनल आपण पाहतोय. नक्कीच चालू असलेली धडाकेबाज चषक वडवली येथे मात्र मॅच चालू आहे, परंतु 4 दिवसामध्ये ज्यांनी मात्र खूप चांगली पंचगिरी केली. मोठे मोठे मॅचेस मात्र नक्कीच पाहायला मिळतात. कदम सर असतील, त्या नक्कीच महेंद्र भोईर सर असतील आणि किशोर भोईर सर खूप चांगले पंच आहेत सपाटे विभागातील. आपण जर विचार केला तर नक्कीच जी मॅच झाली होती रायगड वर्सेस ठाणे प्रेक्षणीय मॅच, त्यामधील मात्र पंचांचे भूमिकेत होते आणि खूप चांगली पंचगिरी मात्र नक्कीच करत आहेत. सपाटे विभागाचं नाव मात्र नक्कीच मोठं करण्यात यश मात्र प्राप्त होते MNK पॅनलला. जय हनुमान वाडीव संघ फिल्डिंग करेल तर गावदेवी वैतीपाडा संघ बॅटिंग करेल. सलामीची जोडी दाखल झालाय. ओमकार आणि त्याच्या जोडीला फलंदाज असेल अजय. ही जोडी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 1 अंकुश हा गोलंदाज येतोय. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक्स. जो संघ जिंकणार तो उद्याच्या दिवसात मात्र क्वालिफायर होणार आहे. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक्स. लेट्स प्ले. अंकुशचा पहिला चेंडू बन्नाट यॉर्कर नक्कीच पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख वेगाने टाकला होता चेंडू. एक्सिलेंट डिलिव्हरी. पहिला चेंडू मात्र यष्टांवर टाकला होता. डॉट बॉलची सांगता केलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 2 प्लेयर तिसऱ्या सर्कलच्या बाहेर. पहिल्या षटकांमध्ये नक्कीच चांगली धावगती करावी लागेल गावदेवी वैतीपाडा संघाला. आणखीन एक यॉर्कर. जबरदस्त चेंडू. रनआउटचा खतरा होता. इथे चान्स बनला होता खऱ्या अर्थाने. आरामातरित्या चेंडू स्टंपला लावू शकत होता, परंतु खराब फेकी पाहायला मिळाली. जिवंदन असेल फलंदाज ओमकारला. 2 चेंडू परफेक्टली यॉर्कर. नक्कीच एक चांगला प्रॅक्टिस आणि चांगली कस काढावं लागते यॉर्कर चेंडू हाताळण्याकरता, आणि ते प्रॅक्टिस नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अंकुश गोलंदाजीची. कारण की जसप्रीत बुमराह आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल, जो 6 चेंडूमध्ये 3 यॉर्कर चेंडू हाताळू शकतो, तसंच हा गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेला मात्र परफेक्टली पट्ट्यामध्ये स्वीट साऊंड. चेंडूला दिला फेकून. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. श्री कुर्लाई मातोश्री चषक षटकार 6 धावा. आले होते, परंतु ओमकारला माहिती आहे एखाद चेंडू जर पुढे आला तर मी देखील एक मोठा स्ट्रोक खेळेल. 6 धाव्यांकरता खेळलाय. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल केलाय. 1 धाव तर मिळाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र सुवान हा खेळाडू आहे, खूप चांगल्या फॉर्मात आहे. 2 मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळालं आहे. सध्या या मॅचमध्ये मात्र लक्ष असेल, कारण की ही मॅच खूप महत्त्वाची असेल. दोन्ही एकाच गावातील दोन्ही संघ
गावदेवी वैतीपाडा आणि जय हनुमान वाडीव हे दोन्ही संघ आहेत. पुढील बॉल षटकातील 5वा चेंडू. तिसरा यॉर्कर टाकलाय आणि यष्टीरक्षक झालाय बीट. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार येतोय बायचा सिग्नल. धन्यवाद डिझाईन. धावा कशी असो धावा येणं खूप महत्त्वाचं होतं. नक्कीच गावदेवी वैतीपाडा संघासाठी आणि बायच्या स्वरूपाने 4 धावा आल्यात. यॉर्करचा चेंडू बघा 5 बॉलमध्ये 3 यॉर्कर चेंडू हाताळलेत. कौतुक करायला हवं गोलंदाजाचं. चौथा चेंडू मात्र फुलर लेनचा हाताळला आहे आणि स्लॉक स्वीप. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार या षटकातील येतोय दुसरा षटकार. एक चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. फलंदाज अजयच्या बॅटमधून 6 धावा. धावसंख्या एका षटकांचा खेळ झालाय. तिथे धावा आल्यात 17. बघा 6 बॉलमध्ये 3 यॉर्कर चेंडू आणि तिथे मात्र 2 षटकार. एक बायचा सिग्नलने 4 धावा. म्हणजे इतकी चांगली गोलंदाजी असून देखील तितकी चांगली फलंदाजी करतोय ओमकार आणि अजयची जोडी. धावा झाले 17. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेच येऊया या मॅचकडे. आमच्या कुर्लाईचा कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा कृष्णा छान. आणखीन एक महत्वाचा खेळाडू पाहायला मिळतोय. कृष्णा हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू. षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. एका षटकात धावा आहेत 17 जर्सी क्रमांक. नक्कीच ऋषभ पण तो सध्या झगडतोय लढतोय आपल्या जागा घेण्याकरता. कारण की भारतीय संघामध्ये भरपूर सारखे खूप चांगले नवीन खेळाडू मात्र निर्माण झालेत. कृष्णा पहिला चेंडू चांगला रनअप आहे. तितका चांगल्या भन्नाट वेगाने टाकलेला खुलवट टप्प्याचा चेंडू. ओमकारसाठी एकच धाव. 1 धावसंख्या पुढे सरसबेल 18 या आकड्यावर. विराट रन मशीन कोहली जर्सी क्रमांक 18 खूप चांगल्या ओडे क्रिकेटमध्ये अजूनही खेळतोय. कारण की टेस्ट क्रिकेटमध्ये निवृत्त झाला आहे आणि T20 क्रिकेटमध्ये. परंतु ओडे क्रिकेटमध्ये रन मशीन कोहली का म्हटलं जाते त्याचं उदाहरण आहे. कारण की खऱ्या अर्थाने विराट कोहली हा क्रिकेटला गरज आहे असं सांगितलं होतं. पाहूया येणाऱ्या काळात 2027चं विश्वचषक रोहित शर्मा आणि विराट कोहली मात्र भारतीय संघाला मात्र जिंकून देईल का. कृष्णाचा पुढील बॉल. फुलरलँडचा चेंडू बैठक स्ट्रोक. चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. आणखीन एक जबरदस्त मातोश्री चषक षटकार 6 धावा. कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. थँक्यू डिझाईन. नक्कीच यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा. परंतु फुलर लेनचा चेंडू गेला. बैठक स्ट्रोक मात्र तयार होता पूर्णपणे. अजय बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार टोकलेत. एक मागच्या षटकात आणि आता मात्र षटकार टोकलाय. मॅच बॉल द्यायचा आहे. धावसंख्या 6 ने ॲड होईल 24 या आकड्यावर. खूप चांगली धावगती वाढ होते. 8 बॉल 24 बनवले. 300च्या स्ट्राईक रेटने धावा गोळा करतोय वैतीपाडा संघ. गावदेवी वैतीपाडा वाडीव चा संघ. एकाच गावातील 2 संघ आहेत. परंतु कोणता संघ जिंकणार आणि उद्याच्या दिवसांमध्ये मात्र पाहायला मिळेल. कृष्णा गोलंदाज नक्कीच पाहूया कमबॅक करेल का. खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग चालू आहे. 3 षटकार आलेत या इनिंगमध्ये. 24 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज कृष्णा. जवळजवळ 12-15 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या डावी बाजूनी मात्र पुन्हा एकदा सज्ज होते. श्री कुर्लाई मातोश्री चषक आयोजक एंटरेट टीम. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. खूप चांगलं ग्राउंड वर्क्स. नक्कीच कौतुक करावं लागेल आयोजक कमिटीचं.
दरम्यान पुढचा चेंडू कृष्णाचा, यॉर्करचा चेंडू आणि स्वतःच्या फलद्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त एफर्ट, टाळ्या दिला पाहिजेत या गोलंदाजासाठी. खूप चांगला चेंडू रोखलाय खऱ्या अर्थाने, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, यॉर्करचा चेंडू. मागचा चेंडू सुद्धा ह्याच रीतीने टाकायचा होता, परंतु थोडासा फुलर लेनचा आणि बैठा स्ट्रोक बनवला. बॅट्समनचं कौतुक करावं लागेल अजय. 3 चेंडू 24 धावा. पुढील बॉल थोडंसं वेग वाढवलाय कृष्णाने. पाहूया पुढील बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय, जिथे मात्र एकच धाव. थोडासा फंबलिंग झालाय, लगेच दुसऱ्या धावांचा प्रयत्न होतोय. चांगली फेकी आहे, रनआउटचा खतरा आहे. इथून मात्र DRHची मागणी तिसऱ्या पंचांकडे केलेली आहे. नॉट आउट्स. हॅलो हॅलो, नॉट आउट्स. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केलेत अजयनी. धावसंख्या 2 ने पुढे सरसबेल 26-26. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील अजूनही. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज झालाय अजयसाठी. स्लोवर चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळते बघा. नक्कीच यॉर्करचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दिसत होता, परंतु मनामध्ये ठेवलं आता मात्र काहीतरी वेगळं करूया, आणि गोलंदाजाला मात्र व्हेरिएशन करणं तितकंच महत्त्वाचं असते या क्रिकेटमध्ये. कारण की आपण जर विचार केला, आता युग जरा फास्ट चालला आहे, यूट्यूब आला आहे, त्याचमुळे फलंदाज आपण पाहू शकता कृष्णाची गोलंदाजी कशी आहे. मागच्या काही टुर्नामेंटमध्ये याचा अभ्यास केला आहे, आणि नक्कीच कृष्णाने सुद्धा बॅट्समनला रीड केला आहे की वेगाने टाकला तर चेंडू नक्कीच षटकार जाईल, परंतु व्हेरिएशन केलं. एक चांगला चेंडू, एकच धाव. शेवटचा बॉल, धावा झाले 27. पुढील बॉल. साऊथ आफ्रिकेचा सलामीचा बॅटर्स हाशिम अमला 27 ODI क्रिकेटमध्ये सेंचुरी लगवलेत हाशिम अमलानी. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. या वेळेला मात्र आखो टप्प्याचा चेंडू, त्यावर मात्र एक मोठा स्ट्रोक ओमकारच्या बॅटमधून 6 धाब्यांकरता मातोश्री चषक षटकार 6 धावा. खूप चांगली बॅटिंग. चषकाचा विचार केलाय दोघांनी, हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी. मंडपाची तयारी केली दोघांनी, जतीन मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. पवारनी. चषकाचा विचार केलाय दोघांनी, हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी. मंडपाची तयारी केली दोघांनी, जतीन पवार अनिकेत पवारनी. नितीन पवार शशी शिंदे ना दिला या चषकाचा मान. अरे नितीन पवार शशी शिंदे ना दिला या चषकाचा मान. हा सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. खुलाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. भूषण डोंगरे, राजेश शिंदे, सुरेंद्र शिंदे, प्रतीक पवारे, समीर गावडे, धन्यवाद डीजे. खूप चांगलं संगीत डीजे समाजामधून पाहायला मिळते. खूप चांगलं कॅमेरा वर्क्स आपण पाहू शकता. नक्कीच संध्याकाळचं सत्र सूर्य मात्र आपल्या हस्ताकडे जात असताना कॅमेरामध्ये कैद केलंय कॅमेरामॅननी, ज्याने मात्र 5 विकेट्स घेतले होते. तोच गोलंदाजी मार्कवर आलाय. प्रसाद हा गोलंदाज. एकेरी धाव, 1 ने धावसंख्या पुढे सरसबेल 34-34. नक्कीच आपण फॅब 4 जर आपण विचार केला 5 वर्षांच्या अगोदर आपण याल, 5 वर्षांच्या अगोदर याल तर विराट कोहली, केन विलियमसन, जॉय रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांचा रेकॉर्ड तुम्हाला मी सांगेल. दरम्यान पुढचा बॉल इथून मात्र नक्कीच टप्पा पडतोय, थोडंसं कट करतोय. तर आपण जर विचार केला विराट कोहली सध्या आघाडीवर होता, जॉय रूट मात्र भरपूर मागे होता, 17 सेंचुरी होते फक्त. परंतु या 5 वर्षात इंग्लंडने जास्त क्रिकेट खेळलं आहे, परंतु इंग्लंडमध्ये
जॉय रूट नक्कीच शतक इतके ठोकले गेले की आज मात्र फॅप फोरमध्ये सध्या टॉपवर असलेला खेळाडू ठरला आहे. कारण की 40 शतकं त्याच्या टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर असतील आणि सध्या रन्समध्ये सचिन रमेश तेंडुलकर टेस्ट क्रिकेटमध्ये रन्स मोडीत काढेल का? कारण की जवळजवळ 1700 ते 1800 रन्स बाकी असतील. जर 2 वर्ष जर जॉय रूट खेळला कदाचित टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवू शकतो. प्रसाद मात्र खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करतो. 3 बॉल हाताळलेत, 2च धावा खर्च केलेत. पुढील बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटचा खतरा निर्माण झालाय आणि इथून मात्र ओमकार हा फलंदाज बॅक टू द पवेलियन. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. देऊया आपण संधी, डीजेला ऐकूया. भूषण डोंगरे, राजेश शिंदे, सुरेंद्र शिंदे, प्रतीक पवारे, समीर गावडे, अमर शिलार, आयोजनाचे बाचाई सारे. मास्टर माइंड बंटी ठाकूरचं चषकासाठी योगदान. अन मास्टर माइंड बंटी ठाकूरचं चषकासाठी योगदान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. खुलाई चषक हा छान. खुलाई आमच्या आयोजकांसाठी खूप चांगलं संगीत, कारण की खूप मेहनत घेतला या स्पर्धेसाठी. 4 चेंडू झालेत, आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत. खूप चांगला गोलंदाज आहे प्रसाद. पहिल्या मॅचमध्ये 5 कंप्लीट केलं होतं या गोलंदाजांनी. पुढील बॉल नक्कीच रीड केलं होतं. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरा विकेट. जोडी मात्र फोडण्यात यश मिळालं. सलामीची जोडी जर आपण विचार केला, अजय आणि ओमकार बॅक टू द पवेलियन आलेत. कारण की प्रसादचा आपण जर विचार केला 2 षटकात धावा मात्र वाढ घेत होता, परंतु स्वतः गोलंदाजीसाठी आला आणि मात्र 2 धावा खर्च केलेत. 5 बॉलमध्ये 2 विकेट बॅक टू बॅक. हॅट्रिकचा चान्स मात्र बनलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अमर. तर नक्कीच खूप चांगली मॅच होईल नक्कीच, नो डाऊट. कारण की जो संघ जिंकणार तो क्वालिफायर होणार आहे उद्याच्या दिवसांमध्ये. उद्याचा दिवस 4था आणि अंतिम दिवस असेल. शेवटचा बॉल पाहूया. हॅट्रिक्स ऑन आहे प्रसादसाठी. लेफ्टी गोलंदाज, डावकुराचा गोलंदाज, नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. सॉरी, हॅट्रिक्स नसणार कारण की पहिला रनआउट झाला होता, माफी असावी. परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा प्रसाद. डावफलक मात्र थांबलाय 35 वर. 35 धावा. शेवटचा बॉल. अमर ऑन स्ट्राईक मार्क. आखो टप्प्याचा चेंडू, आणखीन एक विकेट्स मिळू शकते. स्वतः फलद्रूमध्ये एक चांगली कॅच, रनिंग स्वतःच्या फलद्रूमध्ये झेल पकडलाय. 2 विकेट बॅक टू बॅक घेतलेत. 1 रनआउट्स. नक्कीच 2 धावा खर्च केलेत आणि धावा झालेत 35. जर गोलंदाजी आवडली असेल प्रसादची तर एकदा टाळावायला हरकत नाही आहे, कारण की खूप चांगली गोलंदाजी महत्त्वाच्या मॅचमध्ये. 3 षटकांचा खेळ झाले, धावा झालेत 35. शेवटचं षटक अजूनही बाकी असेल. पाहूया शेवटच्या षटकांकरता गोलंदाज कोण असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कल्पेश. एक ताकदीचा खेळाडू दिसतोय. आपण तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे. मातोश्री चषक महान, कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. लिहिलंय चषकावर गाण. चषक आहे सर्व समान, सर्व संघांचा होईल सन्मान. या इनिंगमधील शेवटचं षटक जयनुमान वाढीव या संघाकडून मनीष येतोय गोलंदाज. 3 षटकात धावा आहेत 35. जर 14-15 जर आले तर 50ची एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण की संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य आपल्या जागेवर अस्त होईल थोड्याच वेळाने, अर्धा पाऊण तासांनी. आखो टप्प्याचा चेंडू, चान्स बनला होता खऱ्या अर्थाने बॅटरला, परंतु हुकलाय. डॉट बॉल. फलंदाज कल्पेश आणि अमरची जोडी. पाहूया 5 चेंडू बाकी आहेत. अमर आऊट झालाय. गोल्डन डकचा शिकार ठरला. रोहित आणि कल्पेशची जोडी. पाहूया 5 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज मनीष. यावेळेला आडव्या बॅटने युवराज सिंग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका बसलाय. कृष्णा मात्र तिथे होता आणि विकेट बाद होईल. आणखीन जर आपण विचार केला 2 षटकांमध्ये जवळजवळ 29 ते 30 धावा झाल्या होत्या. नक्कीच 55-60 पर्यंत सहजरित्याने पोहोचू शकलं असता,
परंतु इथे मात्र विकेट जास्त गमावल्या आणि प्रसादचं कौतुक करायला लागेल, ज्याने मात्र ट्विस्ट निर्माण केलाय. विकेट बाद झालाय. नवीन फलंदाज मध्ये दाखल होतोय. ग्रीन जर्सी मध्ये पाहायला मिळेल उमेश हा फलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावले. धाव संख्या मात्र स्थिरावलाय. आपण जर विचार केला मागचे 5 चेंडू तर 5 चेंडू मध्ये एकही धाव खर्च झाली नाहीत. हे मात्र टर्निंग पॉइंट असू शकतो गावदेवी वैतीपाडा या संघासाठी, कारण की 5 बॉलमध्ये एकही धाव आणि जर मागच्या 8 बॉलचा विचार केला तर फक्त 2च धाव आल्यात 8 बॉलमध्ये. हे टर्निंग पॉइंट असेल आणि कमबॅक केला खऱ्या अर्थाने जयनुमान वाढीव या संघाने. 35 पुढील बॉल उमेश नवीन फलंदाज. यावेळेला कोलबट टप्प्याचा चेंडू आणखीन डॉट बॉल. नक्कीच एक चांगली लाईन लेनवर मात्र टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज. प्रसादला एक चांगली साथ देतोय मनीष. जर नक्कीच मॅच जर जिंकली तर नक्कीच हे 2 गोलंदाज प्रसाद आणि मनीष नक्कीच कौतुक करावं लागेल या संघाचं. खूप चांगली गोलंदाजी करताय. स्लोवर चेंडू होता परंतु पिक केलाय ऑन साइडला. चेंडू मात्र निघून जाईल आमच्या कॅमेऱ्याच्या भेटीला. हाय तो षटकार 6 धावा. लिहिलंय चषकावर गाणं, चषक आहे सर्व समान, सर्व संघांचा होईल सन्मान. चषक ठेवलाय मर्द मराठ्यांनी राखून शिवांचा मान. अरे चषक ठेवलाय मर्द मराठ्यांनी राखून शिवांचा मान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय खुलाई चषक हा छान. खुलाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई मातोश्री चषक महान. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झालाय 41 41 धावा. आणखी 2 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा स्ट्रोक उमेशच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? आखूट टप्प्याचा चेंडू लॉंग लेगच्या वरनं फटका खेळलाय. खराब चेंडू होता. चेंडू मात्र दणदण करीत निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. 45 झाले. कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. तर नक्कीच जे आलेले प्रेक्षक आहेत 6 सीटर्स लाईव्ह आपण पाहतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आहे. ज्या कोणी आलेल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. एक चांगली स्पर्धा आपण पाहू शकता. शेवटचा बॉल ते सरळ टाकला होता. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस यस विकेट बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाले 45 आणि 46चं टार्गेट या 24 बॉलमध्ये ठेवला गेला आहे. 46 धावा बनवायच्या आहेत. ते म्हणजेच जयनुमान वाढीव या संघाला. तर नक्कीच आपण जर विचार केला 6 हिटर्स लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय सलग 3 दिवसांमध्ये. उद्याचा अंतिम दिवस असेल तर नक्कीच खूप चांगला आपण गोड आवाज तुम्ही ऐकत आहात. तो म्हणजेच वॉइस ऑफ सफाळे हार्दिक चिनी उभारता सितार असेल त्या परिसरातील. तर नक्कीच आयोजक एंटायर टीम्स आज मग नक्कीच हे शेवटची इनिंग करत होतो. आज मला आजच्या दिवसात संधी दिली आयोजक कमिटीने. तर नक्कीच त्यांचं मनापासून मी कौतुक आणि आभार मानेल. मी मात्र आता रजा घेतोय आणि तुमच्यासोबत जॉईन होतील वॉइस ऑफ सफाळे हार्दिक चिनी. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज आवाज आपण ऐकला प्रीतम तमोरे सरांचा. वरून खास या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आणि त्यांचा गोड आवाज आज आपण ऐकलात. मी विनंती करतोय
प्रीतम तामोरे सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. मी भूषण डोंगरे सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. आपल्या गोड आवाजामध्ये चांगल्या पद्धतीनं ज्यांनी खऱ्या आज रिझवलं आणि या स्पर्धेची एक गोड आठवण, एक अविस्मरणीय भेट अर्थातच सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण प्रीतम तामोरे सरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय मुकेश शिंदे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातो. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी प्रीतम तामोरे सरांसाठी झाल्या पाहिजे. आपल्या गोड आवाजामध्ये खऱ्या अर्थानं आज त्यांनी रिझवलं आणि प्रथमतःच सफाले परिसरामध्ये त्यांचा आवाज या ठिकाणी गुंजला. त्याबद्दल धन्यवाद प्रीतम तामोरे सर. मुकेश शिंदे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पडला गेला. 4 षटकांमध्ये एकंदरीत टार्गेट जे ते 46चं टार्गेट समोर ठेवलं गेले. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. मनीष आणि त्याचबरोबर विनायक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. उद्या फायनल डे आपल्याला पाहायला मिळेल. ते उद्याच्या दिवसामध्ये अमर शेलार इन ॲक्शनमध्ये सध्या तरी स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांचे बोटं नक्कीच चालत आहेत. परंतु उद्या या फुलटॉस बॉलवरती बोटं फिरताना दिसतील. चला स्पीडअप करा. 4 ओव्हरमध्ये 46 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या ठिकाणी अंतिम 4मध्ये पोहोचेल. एका बाजूला जय हनुमान वाढीव आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वैतीपाडा. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला विपुलला बीट करून बॉल सरळ निघून जातोय. 6 धावांकरिता षटकार. कडक शॉट, कडक एक्स्ट्रा ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार. 6 धावा. पहिलाच बॉल विनायकचा स्टँडर्ड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सेकंड बॉल या ओव्हरमधील. दुसरा देखील मारण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. कॅचिटचा कॉल. उमेश वैती वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्याने टिपलाय जाईल. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती पलटवार गोलंदाज विपुलचा होतोय. विनायक गॉन. हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 2 बॉलचं केलं या ठिकाणी झालंय धावसंख्या फलकावरती 6. पहिल्या चेंडूवरती षटकाराला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतलंय गोलंदाज विपुलने. विपुलचा अनुभव, विपुलचं टॅलेंट, त्याची प्रतिभा या ठिकाणी दाखवत असताना मैदानामध्ये आता नवीन बॅटर हेमंत मैदानामध्ये दाखल झालाय. अजूनही सुहान येणं बाकी आहे. दुसरा बॉल या ओव्हरमधील. दुसरा चांगल्या पद्धतीनं कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. युवराज वैती त्या ठिकाणी धावतोय परंतु सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 बॉल्सचा खेळ आतापर्यंत, 3 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आणि मागच्या 3 शेड्यूलमध्ये जरी विकेट घेतला असेल विपुलने तरी देखील हेमंत देखील कमी नाहीये.
3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. चौथा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. या बॉलवरती एफर्टलेस स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी शतशक पोहोचत आहे. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात का? तर यस, सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचं केलं ठिकाणी झालं. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक बॉलवरती ते डेडिकेशन या ठिकाणी आपला स्टँडर्ड दाखवत असताना बॅटिंग आणि टीम, परंतु अजूनही या ठिकाणी युवराज वैतीचं येणं बाकी आहे गोलंदाजी मार्कवरती. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. 12 धावा स्कोर कार्डवरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय विपुलला. मागील 2 सामन्यांमध्ये विपुल नावाचा गवगवा झाला होता, परंतु या मॅचमध्ये महागात पडतोय. चांगला बॉल. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करत असताना कमबॅक करणं गरजेचं. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. इथून देखील कमबॅक होऊ शकतो. 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय मिस्टर हेमंत. नॉन स्ट्रायकिंगवरती मनीषला आपण पाहतोय. आत्तापर्यंत स्ट्रायकिंगवरती येण्याची संधी त्याला मिळालेली नाही आहे. आता शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील. शेवटचा बॉल. पिकअप शॉट. फाईन लेगला सरळ चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार शेवटच्या बॉलवरती तडाखा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेलेत. अठरा चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. वैतीपाडा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना मिस्टर युवराज वैती SPL 2025मध्ये बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट, तदनंतर विजय मामा चषक 2026 बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट किताब जिंकणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिलाच बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या या षटकामध्ये तब्बल 18 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि या षटकाची सुरुवात देखील फाईट बॉलने झालं. इथून देखील कमबॅक करणं जाणतो युवराज, या संघाचा एक प्रमुख गोलंदाज, आणि या प्रमुख गोलंदाजाला आता आपले अस्त्र बाहेर काढावे लागणार आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज. फुल टॉस टाकलाय मैदानामध्ये. डीप स्कोअर लेगला फिल्डर तारखेने ठेवला गेलाय. एकदा पूर्ण केलंय. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आज हेमंतने देखील चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये देखील चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून येताना दिसल्यात. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता विजयासाठी 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी त्यामध्येच 17-26चं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उद्या देखील सफाले गट आपल्याला पाहायला मिळेल. एक प्युअर क्लास क्रिकेट, टॉप लेवलचं क्रिकेट उद्या आपल्याला अनुभवायला मिळेल. टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 46 धावांचा पाठलाग करायचं. आता विजयासाठी समीकरण उरलं आहे ते म्हणजेच 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. हा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. आता समीकरण उरतंय 17 चेंडू आणि 24 धावा. मागच्या काही चेंडूंचा जर विचार केला तर युवराजच्या माध्यमातून 2 एक्स्ट्रा बॉल हाताळले गेलेत आणि जवळपास 3 एक्स्ट्रा रन्स येताना आपण पाहिल्यात. एक बॉल हाताळून 4 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात मैदानामध्ये. 18 बॉल 28चं समीकरण होतं मैदानामध्ये. आता ते समीकरण 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 24 धावांचं आहे. या ओव्हरमधील दुसरा बॉल युवराजचा यॉर्कर जबरदस्त होता. त्या ठिकाणी स्टॉक बॉल मैदानामध्ये टाकला होता. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यॉर्क केलं. आता समीकरण 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे.
16 चेंडू 24 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ एकाच गावामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने एकमेकांच्या समोर येत असतात. त्यामुळे एकमेकांच्या खानाखुणा माहिती आहेत, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन माहिती आहेत आणि मागचा वीक झोन बॅटर मनीषचा पाहिला गोलंदाज युवराजने आणि बरोबर खुल्या टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. अजून एक यॉर्कर यू मिस आय विल डेफिनेटली इट. काय बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड त्रिफलाचित यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि विकेट जाते या बॉलवरती. मनीष गॉन. वाडीव गावाची शान, प्रत्येकाला त्याचा अभिमान, तो सुहान मैदानामध्ये दाखल झालाय. आता समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत चेंडू आहे तुमच्याजवळ 15 आणि 15 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. काय पलटवार मैदानामध्ये झालाय गोलंदाज युवराजचा आणि तो यॉर्कर. आज युवराज वैती स्पेशल तो यॉर्कर होता. यॉर्कर ऑफर केले होते 2, त्यावरती विकेट मिळाली. आता सुहान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल असणार आहे. एका बाजूला सुहान आजच्या दिवसामध्ये रन मशीन, दुसऱ्या बाजूला यॉर्कर स्पेशलिस्ट मिस्टर युवराज वैती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना या ओव्हरमधील चौथा बॉल स्लोवर वन टाकलाय मैदानामध्ये. पंचांकडे आशेच्या नजरेने पाहिलं होतं. डायरेक्ट हिट जर झाला तर हेमंतची विकेट धोक्यामध्ये आली असती, परंतु लेग बाईजच्या माध्यमातून एकदम मिळताना पाहायला मिळते या बॉलवरती. या ओव्हरमध्ये युवराजचा इंटेंट डेंजरस आहे मैदानामध्ये फलंदाजांसाठी. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा केल्या ठिकाणी झाला आहे. 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावांची गरज. आता हेमंतला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. आधीच्या बॉलवरती विकेट घेतली होती मनीषची, तिथे लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती होता. आता राईटी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे युवराजच्या अगेन्स्ट. येथे देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. फॉलो थ्रूमध्ये प्रयत्न चांगले होते युवराजचे. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या एकेरीने नवसिंगा जाऊन पोचते फलकावरती 24 या आकड्यावरती. 24 स्कोरकार्डवरती लागले गेलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये युवराजचं राज मैदानामध्ये दाखल केले गेले. ज्या पद्धतीनं त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. यावरमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. आता दुसऱ्या बाजूला जयनुमान वाडीव टीमचा वाघ मैदानामध्ये उभा. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी त्याची शिकार करण्याकरिता मैतीपाडा संघाचा वाघ गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीनं रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतलं. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. उद्याच्या दिवसामध्ये एक इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सफल एक गट आणि त्यामधील सफल एक गटामधील पहिला सामना. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले या 2 टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर 9:30 वाजता आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करणार आहोत. तर दोन्ही टीम्स आपण 9:15 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. शांत झालंय मैदानामध्ये, कारण मागच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी जंगलामध्ये वाघ या ठिकाणी दाखल झाला होता आणि त्या वाघानं या ठिकाणी मनीषची शिकार केल्या. अर्थातच युवराजला आपण पाहिलं. गोलंदाजी पाहायला मिळाली युवराज वैती स्पेशल तो यॉर्कर लक्ष वेधून घेणार आपल्याला पाहायला मिळाला. आता 12 बॉलमध्ये 21 धावा रोखायच्या आहेत. मागच्या 12 बॉलमध्ये धावा बनवल्यात 25. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 21. समीकरण सध्या तरी अवघड झालं आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका युवराजने खेळू दिलेला नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. पहिलाच बॉल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, जो सुहानचा एक पॅटर्न स्ट्रोक आहे आणि SPLमध्ये अनेक वेळा
या ठिकाणी या स्ट्रोकवरती सामने जिंकून दिले होते सुहानने. आज देखील तोच विक्रम, आज त्याची पुन्हा एकदा फ्लॅशबॅक या ठिकाणी दाखवायची आहे सुहानला. आणि त्या प्रयत्नामध्ये मागच्या बॉलवरती हुक शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता, तो प्रयत्न फसला. आता 11 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. एक एक डॉट बॉल प्रेशर निर्माण करतोय बॅटिंग टीमवरती. आणि इथे जर मोठा फटका आला तर प्रेशर पुन्हा एकदा बिल्ड होईल, ते म्हणजेच गावदेवी वैतीपडा टीमवरती. आता 11 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच 21 धावांचं 11-21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगत वाढवत असताना बॉलिंग ट्रॅकवरती हर्षला आपण पाहतोय. चला वेल जास्त जातोय. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल देखील डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इनसाइड आउट ऑफर केला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. आता 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. सुहानसारखा फलंदाज क्रीजवरती उभा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला हर्ष देखील कमी नाही आहे. त्याच्यामध्ये देखील भरपूर गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये देखील भरपूर स्ट्रेंथ आहे आणि ते दाखवत असताना मैदानामध्ये हा बॉल जास्त बाउन्स झाला आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आता समीकरण बदललं जात आहे. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 10 बॉल रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती सुहान, दुसऱ्या बाजूला बॉलिंग क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतो हर्ष. हा देखील शॉर्ट बॉल हाताळण्याचा प्रयत्न, इथे देखील एक्स्ट्रा रन्स मिळतील. 2 सलग व्हाईट बॉल मैदानामध्ये हाताळत असताना मैदानामध्ये प्लेयर्सचे रिॲक्शन पहा. मागील 2 डॉट बॉलवरती पूर्णपणे त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जात होतं हर्षला, परंतु 2 व्हाईट बॉल आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी नाराज हर्षवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. या बॉलवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता, इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश कदम सरांची फिटनेस भरपूर इम्प्रूव्ह होईल आता या सेशनमध्ये. बॅक टू बॅक वाईट येत आहेत. रावसिंग या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28. आता 18 धावांची गरज. 10 बॉलमध्ये कानमंत्र दिले जात आहेत, गाईडलाईन्स दिल्या जात आहेत. युवराजच्या माध्यमातून चर्चा झाली, येणारे 4 बॉल कोणत्या लाईन अँड लेंथवरती हाताळायचे आहेत. युवराज शॉर्ट टर्ममध्ये त्या ठिकाणी सांगत असताना 10 बॉल 18ची गरज आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट, चांगला यॉर्कर मैदानामध्ये टाकला. या सिच्युएशनला सर्वाधिक सुंदर आणि सर्वाधिक डेंजरस बॉल कोणता, तो म्हणजे यॉर्कर. आणि तोच यॉर्कर त्या ठिकाणी गोलंदाज हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळते 18 धावांचं. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता त्या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलग 3 फाईट बॉल आल्यानंतर चांगली इम्प्रूव्हमेंट होताना पाहायला मिळाली. आता हा पायामध्ये टाकलाय, हा देखील यॉर्कर होता. डेंजरस बॉल, दोन्ही डेंजरस बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात. लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव येताना पाहायला मिळते. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 29-29 स्कोरकार्डवरती लागले गेलेत. आता येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 17. 8-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी मॅच इंटरेस्टिंग होत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 17 धावांची गरज. मागच्या काही बॉलवरती शांत ठेवलाय, इथे फटका फसलाय टॉप एज, परंतु शतक त्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. काय एफर्ट्स त्या ठिकाणी होते, ग्रेट एफर्ट्स, पूर्णपणे स्वतःला झोकून दिला होता, सूर मारला होता त्या ठिकाणी गोलंदाज हर्षने. 1 धाव 2 धावा या बॉलवरती घेतल्या गेल्यात. काय प्रयत्न होते त्या ठिकाणी, या सिच्युएशनला अशा पद्धतीचे प्रयत्न करावे लागतात. जर मनापासून तुम्ही एफर्ट्स मैदानामध्ये घेत असतील, तो प्रामाणिक प्रयत्न हर्षचा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय एकंदरीत 15 धावांची गरज आहे. 7-15चं समीकरण. आता डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता पसरलं आहे, कारण मागच्या काही चेंडूंमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. मागच्या 11 बॉलमध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज. इथे आता व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला आहे. क्रीजच्या बाहेर पडलाय की नाही त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल.
व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये आता विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे स्ट्रायकेटवरती. हेमंतला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रगल करताना दिसला. आता तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा या शेवटच्या बॉलवरती स्ट्रगल करेल की सक्सेस मिळेल या शेवटच्या बॉलवरती. 7 बॉल 14ची गरज. शेवटचा बॉल देखील वाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरचा जर विचार केला तर एकंदरीत या ओव्हरमध्ये तब्बल 5 व्हाईट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्यात. एक मोठं षटक या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे, परंतु जे व्हाईट बॉल आलेत ते समोरच्या टीमसाठी या ठिकाणी बोनस पॉईंट देत आहेत. 13 धाव्यांची गरज 7 बॉलमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल गोलंदाज प्रेशरमध्ये. सध्या शेवटचा बॉल टाकण्यासाठी भरपूर संघर्ष त्याचा सुरू आहे. हा देखील व्हाईट बॉल. आता 7 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. या सिच्युएशनला अशा पद्धतीनं या ठिकाणी घटना घडल्या जातात त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण. परंतु तरी देखील अज्जू आणि उमेशची शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती पडते. प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्याला करतायत, ऊर्जा देण्याचा प्रयत्न त्याला करतायत. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी षटकार खायचा नाही आहे, चौकार खायचा नाही आहे. आणि त्याच प्रेशरमध्ये आत्तापर्यंत त्याने 3 व्हाईट बॉल मैदानामध्ये टाकले गेले. व्हाईट बॉलची हॅट्रिक या ठिकाणी होताना आपण पाहिले. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर हर्षच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. 2 वेळा ही व्हाईट बॉलची हॅट्रिक पूर्ण झाली या ओव्हरमध्ये. या बॉलवरती स्लॅश केले गेले. शतशक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप सक्सेस झाला आहे आणि शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज. हेमंतची विकेट जाते. गॉन. चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज आहे. चला जसं टीम मीटिंग करू नका. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सुहान. चला वेळ जास्त जातोय मैदानामध्ये, प्लीज काही करा. त्याचं साम्राज्य पसरलंय. त्या अंधारामध्ये प्रकाश निर्माण करायचा आहे सुहानला. आता काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत. एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. पहिलाच बॉल तिथे ऑफ ड्राईव्ह केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आणि त्या गॅपमधून बॉल क्लिअर झालाय. पहिल्याच बॉल होती सुहान आपल्या गावाचा रुबाब दाखवत असताना चौकार. 4 धावा. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. मैदानामध्ये इंटरेस्टिंग बॅटल सध्या सुरू आहे. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. पहिल्याच बॉलवरती कडक ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो क्रॅकिंग ड्राईव्ह होता. समोरच्या टीमवरती वार करणारा तो चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज सुहानच्या बॅटमधून. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज कल्पेश हा देखील बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये बॉल जातोय. अजय त्या ठिकाणी येतोय. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले गेलेत. फिल्डिंगच्या माध्यमातून दोन्ही गाड्या एका स्ट्राईकवरती कलेक्शन झालेला नाहीये आणि इथे धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंगवरती वाजली होती, परंतु कलेक्शन करता आलेला नाहीये. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 6 धाव्यांची गरज. तस्वीर भी बदलेगी और तकदीर भी बदलेगी. तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. आता ती नशिबाची रेषा पुसावी लागणार आहे. ते कोण पुसणार, कल्पेश की सुहान. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सुहान
आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी, हे मैदान जिंकण्याकरिता, ही स्पर्धा जिंकण्याकरिता तो दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला त्याला रोखण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता मैदानामध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती फटका समोर आणि खेळ खल्लास बॅटच्या पट्ट्यात मैदानाच्या बाहेर सुहानच्या बॅटमधून या ठिकाणी विजयाच्या धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा, षटकार, गेम फिनिश. चला प्रसाद, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता मुख्य मंचावरतीच आपण यायचंय. फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट्स प्रसादने घेतल्यात. प्रसाद, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. प्रसाद, आपण यायचंय सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. प्रसाद ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रसाद. गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स त्याने घेतले आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. महेंद्र भोईर सरांच्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार आपण प्रसादला या ठिकाणी देणार आहोत. चला प्रसाद, या वरती. नक्कीच प्रसाद, कसं वाटलं या मैदानावरती खेळून? खूप छान वाटलं. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं 3 ओव्हरमध्ये खूप रन्स झाल्या होत्या, जेव्हा तुझ्या हातामध्ये चेंडू दिला तेव्हा मनामध्ये काय चाललं होतं? मनामध्ये माझ्या एकच चाललं होतं का सेफ खेळायचं, म्हणजे समोरच्या प्लेअरला खेळवण्याचा प्रयत्न करा, कारण की आमच्या समोरच्या प्लेअरला जास्त स्कोर मारला होता. समोरच्या आमचे प्लेअर बोलले होते का जेवढा कमी स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करू तेवढा थांबव. त्याचबरोबर सुहानने ज्या पद्धतीनं मॅच फिनिश केली, तर सुहानचं कौतुक कसं व्यक्त कराल? हो, सुहान एक चांगला बॅट्समॅन आहे आणि तो आमच्या टीममध्ये एक असं इनफॉर्म प्लेअर आहे. त्याचं कौतुक जेवढं कमी करे तेवढं कमीच आहे. यस, हे होते या ठिकाणी प्रसाद. आपण त्यांना देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. उत्कर्षजी पाटील सर आणि मकरंदजी पाटील सर, समनेटचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कार सौजन्य केला गेला आहे. आणि शेवटच्या सामन्याचा या ठिकाणी सामनावीर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रसाद. वेल प्लेड प्रसाद. आजचा दिवस या ठिकाणी समाप्त होतोय आणि आजच्या दिवसामधून टॉप 4मध्ये पोहोचणारा संघ जर्मन वाढीव. कॉंग्रॅच्युलेशन्स कृष्णा राऊत, विकी, त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रसाद, त्याचबरोबर राहुल मोहिते देखील भरपूर खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य, कारण त्यांनीच हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केला होता. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुलजी मोहिते, आपलं देखील अभिनंदन. आजचा दिवस या ठिकाणी समाप्त झाला असं मी जाहीर करतोय. पुन्हा एकदा उद्या आपण भेटणार आहोत. उद्याची जी बॅटल, पहिला सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल उज्ज्वल संघ मताने. दोन्ही टीम्स आपण बरोबर 9:15 वाजता रिपोर्टिंग